आजच्या प्रश्नावली आणि ती टास्क यामध्ये जो प्रश्न विचारला होता, त्या अंतर्गत आपल्याला संविधानाने दिलेले महिलांसाठी जे अधिकार आहेत, ते खूपच महत्त्वपूर्ण आहेत, असं मला वाटतं. तर याच्यामध्ये समानतेचा हक्क अनुच्छेद 14 कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहेत आणि कोणत्याही व्यक्तीला कायद्याचे समान संरक्षण नाकारले जाणार नाही, हे या कलमात नमूद केले आहे. लिंगावर आधारित भेदभाव बंदी अनुच्छेद 15 राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध केवळ लिंगाच्या आधारावर भेदभाव करणार नाही, या कलमाद्वारे हे सुनिश्चित करण्यात आले आहे. नोकरीमध्ये समान संधी अनुच्छेद 16 मध्ये यामध्ये सार्वजनिक नोकरीच्या संदर्भात सर्व नागरिकांना समान संधी मिळेल यावर भर दिला गेला आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनुच्छेद 19 या स्वातंत्र्यामध्ये सर्वच नागरिकांना समान अधिकार मिळतात. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद 21 यात स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे रक्षण करणे हा अधिकार समाविष्ट आहे. आणि शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 23 व 24 यामध्ये बाल व मनुष्य व्यापार तसेच वेठबिगारीवर बंदी आहे आणि स्त्रियांना यापासून संरक्षण मिळते. थोडक्यात काय तर भारतीय संविधान स्त्रियांना समान हक्क देते, जे मूलभूत अधिकार म्हणून सर्व नागरिकांना लागू होतात. धन्यवाद. थँक्यू पुष्पा मॅडम, छान वाचन केलंय तुम्ही. आता